जे शासकीय ठेकेदारांचं राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन या आझाद मैदानावर होत आहे, या धरणे आंदोलनाला आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा घोषित करीत आहोत। साथियो, हे जे सरकार आहे हे आपल्या सर्व बहुजन समाजातील घटकांना उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र 24/7 करत आहे। आपल्या बहुजन समाजातील घटकातील SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, मायनॉरिटी जो हा अखंड समाज या देशामध्ये मोठ्या ताकदीने असताना देखील काही बोटावर मोजण्या इतकी लोक आपल्यावरती राज्य प्रस्थापित करीत आहेत आणि आपण जी काही मेहनत केली, या महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम बनवण्याचं मोठं कार्य केलं व पाण्याची सुविधा देण्याचं या अखंड महाराष्ट्रातील जनतेला दिलं, यांची थोडीही त्यांना तळमळ नाहीये, त्यांची थोडीही त्यांना काळजी नाहीये। अशा या महाराष्ट्र सरकारचा मी या धरणे आंदोलन जाहीर धिक्कार करतो व आमच्या सर्वसामान्य गोरगरीब जे ठेकेदार आहेत त्यांच्या जीवाच्या प्राणाचा अंत या ठिकाणी पाहण्याचं जे काही महाराष्ट्र सरकार काम करत आहे, ते येणाऱ्या काळामध्ये हेच जे ठेकेदार आहेत यांनी जर का मोठ्या प्रमाणामध्ये जर अशा पद्धतीने जर संप कार्य कंटिन्यू ठेवला, सातत्याने ठेवला, तर महाराष्ट्राची काय दुर्दशा होईल हे उघड्या डोळ्याने हे सरकारच पाहिजे। त्यामुळे हे जे सरकार आहे हे ठेकेदारांच्या विरोधात आहेतच, पण तमाम या महाराष्ट्राच्या जनतेच्या सुद्धा विरोधात आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। पाणी ही मूलभूत गरज आहे। भारताचं संविधान आर्टिकल 21 हे सांगत आहे की पाणी ही मूलभूत गरज आहे। जर का पाण्याचे जर का व्यवस्थित व्यवस्थापन जर का नाही केलं गेलं तर आपल्या जनतेचे काय हाल होतील हे सगळ्यांनाच माहिती आहे। आजही मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडत आहे, तिथे अजूनही काही महाराष्ट्रातील जनतेला वनवन फिरावं लागत आहे। नाशिक सारख्या शहरामध्ये सुद्धा आपल्या माय भगिनी त्या ठिकाणी पाण्यासाठी कसरत करत आहेत। या सगळ्यांचा अंत हे सरकार पाहत आहे। तर साथियो, मी काय जास्त बोलणार नाही। पुन्हा एकदा तुमच्या या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देत आहे। माझे या ठिकाणी सहकारी सुद्धा आलेले आहेत। प्रेम गुप्ता साहेब आहेत, राज्याचे महासचिव माननीय संतोष विश्वकर्मा, सुषमा मेहता मॅडम, मुन्नालाल प्रजापती या ठिकाणी आलेले आहेत, मुकुंद पासपुते साहेब आलेले आहेत। हे सगळे तुम्हाला मुंबईतील कार्यकर्ते तुम्हाला जाहीर पाठिंबा यासाठी देण्यात आले आहेत। आणि आताच आम्हाला फोन सुद्धा आलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय प्रतापदादा पाटील उद्या सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहेत। आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, आम्ही या स्टेजवर आलेलो आहोत आणि उद्या साहेब सुद्धा येतील, आमचे पाटील साहेब। तुमचा हा प्रश्न सुटल्याशिवाय आता राहणार नाही, ही गॅरंटी देतोय मी। तर साथियो, आम्ही या ठिकाणी आलोत आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, तसं मी आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्यामाई, जय ज्योती, जय साऊ, जय देव, जय भारत, जय संविधान, जय अण्णाभाऊ, जय लहुजी। धन्यवाद।